नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संजय लोणकर डाळिंब संगोपन या चॅनलमध्ये. आपण बघताय ही बाभळगाव तालुका इंदापूर येथील अजित चव्हाण यांची बाग आहे. या बागेचं पाणी आहे 20 जानेवारी. ते आता कळी शटिंग व्हायला लागली आहे बागेत आणि मादी कळीचं प्रमाण पण चांगलं आहे आणि चांगली मोठी कळी पडते बाहेर. कुठे थ्रिप्स पण दिसत नाही त्या बागेत. थ्रिप्सची खूप आपण काळजी घेत असतो, कारण महत्त्वाचा आयटम जो आहे तो थ्रिप्सच आहे. कळीच्या टायमात थ्रिप्स जर नाही आटपला तर ते शेवटपर्यंत तसे डाग राहतात आणि मालाच्या क्वालिटीत, कलरमध्ये फरक पडतो. थ्रिप्ससाठी जनरली काय करायचं असतं, बागा ताणावर असतानाच तुम्ही मावा, तुडतुडे त्याचं नियोजन करायचं, म्हणजे त्याचे अंडे पिल्ले मरून जातात. त्यावेळेसच तुम्ही निमतेल, सुपर कॉन्फिडर याचे फवारे घ्यायला पाहिजे. असं जर नियोजन केलं थ्रिप्सचं तरच पुढं बाग धरल्यावर आटपतं, नाहीतर मग ते बागेवरच अंड्याचं प्रमाण असलं, त्याचे पिल्लं असली तर थ्रिप्स आटपत नाहीत. बागेला काळुकी पण चांगली. काळुकीसाठी आपण बाग धरल्यानंतर 12-61 सोडतो, 15 किलो बागेला. ज्या बागेत काळुकी नाही त्यासाठी. काही बागेत काही द्यायची गरज पडत नाही, ज्याला जास्त काळुकी असेल त्याला, पण काही बागेमधून द्यायला लागतं. हे जुनी झाड आहेत, 5व्या बहराची झाड आहेत, तर हे अशा तऱ्हेने कळी निघली बघा, आपण बघतोय. कारण जानेवारीच्या बागा 70 दिवसात ते 90 दिवस असे शटिंगला घेतात, कारण कळीने काय वेळ लागतो जानेवारीच्या बागांना. आणि पाण्याचं नियोजन करायला लागतं. सुरुवातीला मी आठवड्यातून एकदाच पाणी देत होतो, 2-2 तास. त्यानंतर आता आता चालू आहे शटिंग, तर आठवड्यातून 2 तास देतो. डबल ड्रिप आहे इथे, 5 टाकलेलं आहे. आपण फक्त ही मधमाशीचं काम चालू आहे. मधमाशी तिचं काम करते, जे पायाला पराग लागले ते नर फुलं बसली. आता ते नंतर मादी फुलं गेलं की आपोआपच परागीभवन होतं. मधमाशीसाठी तुम्ही बाग धरल्यानंतर रासायनिक कीटकनाशक आहे ती बंद करा पूर्ण. त्यासाठी तुम्ही बेनिव्या, ट्रेसर, त्यानंतर जैविक कीटकनाशक आहे ते घ्यायला पाहिजे, तरच मधमाशी ते काम करते. नाही तर मधमाशी फिरकत नाही. तुम्ही पेट्या आणून ठेवले तरी मधमाशी बागेत येतच नाही, कारण त्या फुलातला मध जर विषारी झालं तर मधमाशी येतच नाही. तर मधमाशीचा कसा आवाज येतो.
बाग धरल्यानंतर ट्रायकोसोडो KSB PSB कॅल्शियम बोरॉन हे ड्रीपमधून दिले. निमॅटोडसाठी जैविक निमॅटोसाईड वापरले तिथं. ट्रायकोनीसुद्धा तुमचे निमॅटोड येत नाहीत. आणि जे मर रोग आहे तो पण कंट्रोल होतो ट्रायकोसोडोनी. बागेत मर रोग नाहीच आहे, कारण ह्याला ट्रायकोसोडोचा दर 2 महिन्यांनी एकरी जवळ 5-5 लिटर सोडतो आपण. आणि स्वस्त आहे, वेलम प्राईमपेक्षा तर ते खूप स्वस्त आहे आणि क्वांटिटी पण सोडता येते. वेलम प्राईम खूप महाग जातं. अशा तऱ्हेने जर तुम्ही नियोजन केलं बागांचं तर कळी सेटिंगला फार खर्च होत नाही आणि सहज कळी सेटिंग होऊन जाते. खाली बघता एक पण कळी पडलेली दिसणार नाही, सगळे नरच दिसणार तुम्हाला पडलं असलं तर. मादी ड्रॉपिंग होत नाही, मादी डायरेक्ट सेटिंग होते. मादीची सेटिंग चालू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे मादीकडे गळच खूप होती. त्याला कारण मधमाशी, जास्त पाणी आणि अति नत्राचं प्रमाण झालं तरी पण मधमाशी येत नाही आणि कळी पण गळते. पाण्याचं नियोजन केलं तर कळी गळ होत नाही. तरी नियोजन करा व्यवस्थित. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला वेळोवेळी खूप चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.